सुद्धा मी रेडी केलंय, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, प्रिन्सने आणि गुब्बीने सेम मॅचिंग केले, ट्विनिंग केले. हो ना? इथं ये, इथं हाय करा सगळ्यांना. भावावरचं लय प्रेम होतं जाते. हा, सो ही साडी ना मला माझ्या मावशीच्या मुलाने म्हणजे भावाने घेतली होती रक्षाबंधनला. किती सुंदर साडी आहे बघा, खूप छान आहे. मला तर खूप आवडली, त्याने त्याच्या पसंतीने घेतली होती. सो चला आता रेडी झालोय, तर न्यायला कोण येतंय बघू आणि आपण तिकडे जाऊया. तर तिकडेच ब्लॉग कंटिन्यू करते, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हेच न्यायला आले होते आम्हाला. तर मी माझी मुलं सगळी रेडी होऊन दुकानात आलो. सगळं डेकोरेशन वगैरे ह्यांनी केलं होतं, कारण मला मुलं काही करू देत नाहीत म्हणून. पण जी काही पूजा मांडायची होती ना, त्यांनी माझ्यासाठी ठेवली होती. ते बोलले तुझ्या हस्तेच कर. सो मग मी त्यांना विचारत होते, हे आणलं नाही का, ते आणलं नाही. खाली हातरायला रुमाल आणा म्हणलं होतं, कारण पाट घरी आहेत, आता घरी कधी जायचं म्हणून ह्यांनी ना विकत रुमाल आणले लाल कलरचे. सो ते हातरून मला पूजा मांडायची होती, ती हातरलं मी. आणि लक्ष्मीपूजनचं जी बुक असते ना, ती पूजा करायची असते. कॅलेंडर असतं छोटंसं, ते केळी, परत 5 वेगवेगळी फळं. तर ह्यांनी भरपूर फळं आणली होती, मला वाटते 8 ते 9 फळं आणली होती. सो ती सगळी मी मांडली. पानं, वटीचं सगळं सामान आणि देवीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणली ह्यांनी. नारळ, त्याच्या खाली ना ते पीस आहे ना, ते मी मशीनवर स्टिच केलेलं आहे, ब्लाऊज पीसचंच आहे. सो खूप सुंदर दिसते ते साडी असल्यासारखं. आणि त्याच्या खाली ना मी स्वास्तिक म्हणजे तांदूळने स्वास्तिक काढलंय आणि त्यानंतर नारळवर मग देवी असं ठेवलंय. त्या देवींना अलंकार सुद्धा घातलेत, नथ असेल, कानातलं घातलंय, मंगळसूत्र घातलंय. आणि मुलांचं इथं चालू होतं बनाना खायचं, त्यांना केळी खूपच आवडते. मग काय मी नको म्हणत होते त्याला, पण माझा भाऊ म्हटला खाऊ दे, लहान मुलांच्या हस्ते खाऊ दे, म्हणजे लहान मुलांच्या अंगात देव असतात आणि कदाचित लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, कदाचित त्यांच्यामध्येच देव असेल तर, असं म्हणत होता. मग म्हटलं ठीक आहे, खाऊ दे, तर त्यांना खाऊ दे. मग इथे मी वात वळत होते दिव्यांना लावायला. तर हे पण त्या मागच्या वर्षीच घेतलेले आहेत इकडे. तर माझ्या लग्नात सुद्धा आईबाबांनी 2 अशा समय दिलेत, ते मोठे आहेत त्याच्यापेक्षा, पण ते गावाला लागतात कार्यक्रम असले का, म्हणूनच ते गावाला ठेवलेत. आणि इथे हे लहान नाजूक अशा घेतलेल्या आहेत, जे की खूप छान आहेत. तर इथे मी वाती वगैरे लावल्या आणि ना दिवा मोकळा ठेवायचा नसतो म्हणून त्यामध्ये मी तांदूळ वगैरे घातलेत. तर इथे भावाने मला मदत केली दिवा लावायला. ते खूप कष्टाचं काम आहे दिवा लावणं. ते काडी मागं पेटत आली का हाताला भाजते. 2 वेळा मला भाजलं, मग ते काम ह्याने हाती घेतलंय. पेटवायच्या कामाला चांगलं पटलं ना तुला पण. तर ऑलमोस्ट पूजा रेडी झालेली आहे, फक्त आता हळदी कुंकू लावायचं आहे आणि आरती करायची, मग आपली पूजा झाली. सिंपल असं आहे, डेकोरेशन वगैरे जास्त नाही. हे बघा असं आहे आणि वर छोटे छोटे आकाशकंदील लावलेत. बघा आपली मूर्ती अशी आहे. आणि मला बाहेर रांगोळी पण काढायची. बनाना आता खाल्लंय यार, देव बाप्पाच आहे ती, तसं करायचं नाही पिल्लू. आणि काय गळ्यात हार घातलाय? हा काय नाही, 1 नाही 2 नाही, आता 1 खाल्लंय ना. देव बाप्पाला आरती करेपर्यंत तर राहू द्या. तर झालं, आरतीचं ताट पण इकडे रेडी आहे. काय घेऊन आलं? गुब्बू ये इकडं. पेडा, पेडा खायचा, पेडा. ओ पेडा येतो. अर्धा प्रिन्सला अर्धा दे. प्रिन्स पेडा धर. मग मी तेच सांगत होते. ही धर. दिवाला लागल. चॉकलेट आणलंय हो भाऊजानं. आता काय खरं नाही. बघू काय अयो, किटकॅटचं डार्क चॉकलेट. बघू बघू बघू. मी फोडून देऊ का? मी फोडून देऊ? तर अशा पद्धतीने झाली पूजा. आणि जे कोणी येत आहे ना दर्शनाला, त्यांना प्रसादासाठी मस्त चिवडा आणि मोतीचूर लाडू ठेवले. तिथे बॉक्स आहेत आणि हे डार्क चॉकलेट आहे, शुभमने आणलेलं. आता सर ना घरी घेऊन चाललो. तर आता सगळं झाले, घरी चाललोय आम्ही. चला, रांगोळी बघा अशी काढली होती मी देव्याची.
सो आता घरी आलोय मी, कपडे वगैरे चेंज केले, आता बांगड्या वगैरे काही काढल्या नाहीत, दागिने काढले, साडी वगैरे चेंज केली आणि आता जेवणाची तयारी करते. इथे पनीर मसाला बनवायचा आहे, एकीकडे भात करायला ठेवलाय आणि एकीकडे पीठ मळलंय, हे कांदा भाजलाय. सो मसाला बारीक करून चपात्याने पनीर करायचं. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय बाय कर फ्रेंड्स.